सख्खे शेजारी ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर वेलकम बॅक. आता आम्ही नागलीच्या पापडांची तयारी करत आहोत आणि आता हे पीठ मी गाळते आहे, नागलीचं पीठ. याआधी आम्ही नागली एक दिवस भिजवून ती रात्री उपसून आणि मग बांधून ठेवली होती आणि मग सकाळी ती वाळवून आणि मग आता मी गिरणीतनं दळून आणून ती चाळते आहे. ते चाळून घेऊन त्याचं बारीक पीठ साईडला निघतं आणि हा कोंडा निघतो. आता इथे आमच्या ह्या चिल्ल्या पिल्ल्यांची चालली आहे मस्ती. खूप त्रास देतात ते आम्हाला काम करताना. आणि बघा हे असे पीठ छान तयार झाले आहे आणि हे पिठाची आता उद्या आम्ही सकाळी खिशी घेणार आहोत. पीठ खूप सुंदर असं तयार झालं होतं आमचं आणि ते आता तुम्ही बघू शकता. सकाळी आता आम्ही चुलीवर पाणी तापवून घेतलं अगोदर आणि मग त्याला आधण आल्यावर त्याच्यात पीठ टाकलं आणि मग खिशी घेतोय. दोघीजणी मिळून आम्ही खिशी घेतो नेहमी चुलीवरती. खूप मेहनतीचं काम असतं नागलीचे पापड वगैरे करणं. हे बघणं खूप सोपं आहे, पापड वगैरे खायला वगैरे खूप चविष्ट लागतात, पण हे काम करणं खूप मेहनतीचं आहे. हे प्रत्येकालाच जमेल असं नाही आहे, पण त्यातल्या त्यात आम्ही चांगल्यापैकी बनवतो दोघीजणी मिळून. हे बघा असे सुंदर पापड झाले मग आमचे. काही दाबून घेतले छान मशनीवरती, आम्ही काही लाट्या बनवल्या मस्त आणि दाबून घेतले आणि वाळत घातले. सुंदर असे पापड झाले आमचे. पापडाला कलर पण खूप सुंदर आला. आम्ही दोघी तिघी मिळून बनवत होतो. आम्हाला यामध्ये साक्षी पण मदत करत होते मध्ये मध्ये. आत्ता ती व्हिडिओ काढते म्हणून आता ती व्हिडिओ दिसत नाही आहे. आता हे छान पापड वाळून तयार झाले. काही पापड मला माझ्या आईला द्यायचे होते म्हणून मग मी ते भरत होते. आणि इथे बघा खाटीवर खूप सुंदर लाल लालसर खूप सुंदर कलर आला आहे पापडांना. पापडांचा कलर बघू शकता तुम्ही. आमचं मेहनतीचं फळ खूप सुंदर. आणि हे आदल्या दिवशी ताईंनी वडे करून घेतले होते, ते पण वाळत टाकले होते. आणि ते मागे जे दिसत आहेत ते निगाळणीचे पापड आहेत, ते खूप काळे काळे होतात. आणि मी एका साईडला पापड काढत होती, त्या वडे भरत होत्या आणि मी पापड भरत होती आणि संध्याकाळ होत होती. बघा संध्याकाळचं दृश्य खूप सुंदर वाटतं आमच्या गच्चीवरून. असं मन प्रसन्न वाटतं गच्चीवरती. नंतर आम्ही दोघींनी मिळून सगळे पापड भरून घेतले. काही पिशवीत टाकले, काही पाटीत टाकले. अशा आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. थँक्यू. जर आमचं चॅनल